नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये। आज आपण अगदी परफेक्ट पद्धतीने समोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत। ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये केला जाते हलवाई स्टाईल असा आपण समोसा करणार आहोत। तर बालपणीची आठवणही आपण याला म्हणू शकतो की बालपणी मस्त मिनी समोसा मिळायचा 1 रुपयाचे 4। तर ते समोसे आपण मस्त घरी बनवणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी साधारण 2 ते 2.5 वाटी मैदा घेतलेला आहे। हा मैदा आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बालपणीची आठवण म्हणजे अशी की शाळेबाहेर समोसे यायचे विकायला, म्हणजेच मिनी समोसे यायचे 1 रुपयाचे 4 मिळायचे। तर मग हा समोसा अगदी टेस्टी लागायचा। मग बनवायचा कसा, तर यामध्ये अतिशय अशा बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर या पिठामध्ये आपण 1 चम्मच मीठ टाकलेलं, थोडा ओवा टाकलेला क्रश केलेला, आणि यामध्ये तेलाचं कडकडीत गरम तेल टाकलेलं, म्हणजेच मोहन टाकलेलं तेलाचं, आणि या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे साधारण 3 ते 4 चम्मच आपल्याला मोहन लागतं। तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता या पद्धतीने। तर मिक्स केल्यानंतरच यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाणी आपल्याला थोडं पाणी टाकायचं, म्हणजे जेवढी गरज लागेल। हा डो जो आहे तो एकदम सॉफ्ट भिजवायचा नाही आहे, थोडा आपल्याला म्हणजे कडक भिजवायचा आहे हा डो, म्हणजे आपल्याला रेस्ट करायला ठेवायचा आहे साधारण 10 मिनिट। तर आपल्याला हा डो 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचा आहे। तोपर्यंत आपण बटाट्याची चटणी करून घेऊया। तर कढईमध्ये साधारण 2 ते 3 चम्मच तेल टाकून घ्यायचं आहे। तेल या चटणीला खूप कमी लागते, त्यामुळे शक्यतोवर तेल कमीच टाका। तर यामध्ये 2 चम्मच साधारण तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चम्मच जिरे टाकायचं, 1 चम्मच छोटा मोहरी टाकायचं, थोडे धने टाकून घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे यामध्ये हळद टाकून घ्यायची, आणि यामध्ये मी काळा मसाला, तिखट आणि थोडं मीठ टाकलेलं आहे। आणि यामध्ये इथे मी 4 बटाट्याचा वापर केलेला आहे। 4 बटाट्यापासून आपण म्हणजे खूप सारे मिनी समोसे करून घेणार आहोत। तर यामध्ये आपण 4 बटाटे जे आहेत ना ते या पद्धतीने फोडून टाकायचे, म्हणजे समोसा जो आहेत ना, समोस्याची जी चटणी आहे ती चिकट होणार नाही। वेळा आपण बटाट्याची चटणी करताना मॅश करून बटाटे टाकतो, त्यामुळे चटणी चिकट होते, म्हणून या पद्धतीने करा। त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि चटणी तोपर्यंत थंड करायला ठेवूयात। तर तोपर्यंत आपण जे पीठ ठेवलेलं होतं 10 मिनिट रेस्ट करायला, ते पीठ घेतलेलं, आणि याची पाती जी आहेत ना ते आपल्याला लाटून घ्यायची आहेत। या पद्धतीने आपल्याला पाती जे आहेत ते करून घ्यायची। साईडला पाणी लावून घ्यायचं आहे, आणि यामध्ये आपल्याला स्टफिंग करायचे आहेत। स्टफिंग मिनी समोसा आहे त्यामुळे खूप कमी भरायची आहे। तर साईडला पाणी लावायचं आणि चिकटून घ्यायचं आहे। तर अजून मी एक परत समोसा करून दाखवणार आहे। तर या पद्धतीने फोल्डिंग करायची आणि लावून घ्यायचं, आणि ज्या पद्धतीने मी फोल्डिंग करत आहे त्याच पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायची। यामध्ये आलूची जी स्टफिंग आहे ती भरून घ्यायची आहे। साईडने पाणी लावून घ्यायचं आणि व्यवस्थित चिकटून द्यायचं आहे, म्हणजे बाहेर यायला नको। तर पूर्ण समोसे जे आहेत आपण करून घेतलेले आहेत, आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे। हा समोसा खाल्ल्यानंतर तुम्हाला बालपणीची नक्कीच आठवण होईल। बघू शकता अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहेत। तेलसुद्धा गरम झालेलं आहेच। गॅसचा फ्लेम जो आहे मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे समोसे जे आहे जास्त तेल पिणार नाहीत। या पद्धतीने तेलात आपल्याला समोसे सोडून द्यायचे आहेत। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे समोसे करून घ्यायचे आहेत। अतिशय खुसखुशीत होतात, आणि एकदा नक्की करून बघा। आणि यामध्ये साधारण 7 ते 8 समोसे आरामात होतात। तर समोसा होताना हे व्यवस्थित होऊ द्यायचे आहेत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। तोपर्यंत आपल्याला पलटवायचे नाही आहेत हे, आणि अतिशय खुसखुशीत होतात। बघू शकता या पद्धतीने झाल्यानंतरच याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे, आणि अतिशय आतमधून असे खुसखुशीत होतात, आणि खूप छान टेस्टलासुद्धा छान लागतात। तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनेच। आलूची चटणीची मी तुम्हाला एक टिप सांगितलेली आहे की बटाटे जे आहेत ते फोडून टाकायचे आहेत। बघू शकता गरमागरम असे समोसे तयार आहेत। तर बघू शकता मस्त गरमागरम असे खस्ता समोसे तयार आहेत, आणि कलरसुद्धा छान आलेला आहेत, आणि वाटतसुद्धा हलवाई स्टाईल आहेत। अगदी खुसखुशीत होतात। एकदा नक्की करून बघा, आणि बालपणीची आठवण म्हणून हे समोसे नक्कीच आठवण राहील। यासोबतच मी मिरच्याची चटणी केलेली होती, आणि चण्याचा रस्सासुद्धा केलेला होता। तर बघू शकता इथे मी तुम्हाला हा समोसा जो आहेत ना फोडून दाखवणार आहेत। बघू शकता किती मस्त असा खसार झालेला आहेत, खुसखुशीत झालेला आहेत, आणि याची स्टफिंगसुद्धा बघू शकता तुम्ही, अजिबात बाहेर आलेली नाही आहेत। तर रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी कशी वाटली। धन्यवाद।